नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कार्तिकी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणून संबोधले जाते. या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 19 नोव्हेंबरला बुधवारी सकाळी 9:43 होणार आहे आणि समाप्ती 20 नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी 12:16 होणार आहे. कार्तिक अमावस्या ही 20 नोव्हेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथीला आणि प्रत्येक अमावस्येला हे वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कार्तिक अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. या कार्तिक अमावस्येला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. ज्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान करणे यासारखे महत्त्वाचे विधी आहे तर ते केले जातात. जेणेकरून घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो, पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. या अमावस्येच्या दिवशी इतरांसोबत माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते. या कार्तिक अमावस्येनंतर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची देखील सुरुवात होते आणि म्हणूनच या कार्तिक अमावस्येला अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक सण पवित्र गंगेवरती, तीर्थक्षेत्री नद्यांवरती जाऊन लोक स्नान करतात. परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील, पितृदोष हा दूर होऊन कुटुंबावरती कधीच वाईट संकट येणार नाही. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या कार्तिक अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? कोणत्या दिवशी हे स्नान करायचं आहे? ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचा आहे. कारण अमावस्येचा प्रारंभ सांगितल्याप्रमाणे 19 नोव्हेंबरला सकाळी 9:43 होणार आहे आणि 20 नोव्हेंबरला दुपारी 12:16 होणार आहे. आणि म्हणूनच अमावस्येच्या काळामध्ये आपल्याला जे स्नान आहे ते करायचे असते. म्हणून 20 नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात, तेव्हा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे. जर तुमच्या घराजवळ आसपास एखादी पवित्र गंगा असेल, तीर्थक्षेत्र असेल, तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा आणि जर नसेल तर तुम्हाला घरच्या घरी ही वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरी सुद्धा चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात. म्हणून यावेळी यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि म्हणूनच तुम्ही या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले, जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा त्यामध्ये वस्तू ह्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण पहा, काही दिवसांचं खूप जास्त महत्त्व असतं आणि अमावस्येचा दिवस म्हटलं की आपल्याला आपल्या आयुष्यातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा दूर करण्याचा खूप प्रभावी दिवस मानला जातो. आणि ह्या ज्या गोष्टी असतात तर या आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतात. आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व आहे. तेव्हा त्या वस्तू आहेत त्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. काही दिवसांचं खूप जास्त महत्त्व असतं आणि अमावस्येचा दिवस म्हटला की आपल्या आयुष्यातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा दूर करण्याचा प्रभावी दिवस मानला आहे. ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या आपल्या पूर्ण प्रगतीवरती परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय जो मी सांगणार आहे तो आवर्जून करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही. म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी अशी
कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी. आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये. आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे, तर तो करायचा आहे. कारण यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा कष्ट करून, मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने आपल्या घरातून, आपल्या हातातून पुन्हा निघून जातो. आपल्या कष्टाला यश मिळत नाही. म्हणून हा उपाय जर तुम्ही केला, तर नक्कीच तुमच्या कष्टाला, मेहनतीला आणि प्रयत्न नाही यश मिळेल. तर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल. काही शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील, शत्रूंमुळे तुमची प्रगती थांबत असेल, तर असा कोणताही राजशत्रू दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. जर आपल्याला पितृदोष लावला असेल, तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणूनच अमावास्येच्या दिवशी आपल्याला जे स्नान आहे, तर ते खूप महत्त्वाचे मानले जाते. हे स्नान केल्याने आपले जे शरीर आहे, तर ते शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. कारण बऱ्याच वेळा असंही होतं, की आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो, तेव्हा तिथली जागासुद्धा चांगली नसते. त्या जागेवरती जी काही नकारात्मकता असते, त्या जागेवरती ज्या काही विपरीत वाईट घटना घडलेल्या असतात, तर तिथे जाऊन आपण थांबत असतो. आणि जेव्हा आपण तिथे राहतो, तेव्हा तेथील नकारात्मक ऊर्जा जी असते, ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण तसंच घरामध्ये असतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते. यामुळे आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत, त्या येतात आणि म्हणूनच अमावास्येला स्नानाला जास्त महत्त्व जे आहे, तर ते दिले जाते. कारण अमावास्येचा असा एक दिवस आहे, तो महिन्यातून एकदाच येतो आणि या दिवशी नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही प्रभावी उपाय करतो, तर ते खूप प्रभावी ठरत असतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे मीठ घ्यायचं आहे. तर ती वाटी काचेची असेल तर अतिशय उत्तम. नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त प्लास्टिकची वाटी घेऊ नका. त्या वाटीमध्ये तुम्हाला मूठभर खडे ठेवायचे आहेत. मिठाचे खडे नसतील तर बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळा ही मिठाची वाटी आहे, तर ती उतरून घ्यायची आहे. त्यानंतर ती मिठाची वाटी जी आहे, ती आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहे. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून अगदी चिमूटभर थोडे मीठ आहे, तर ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो, ती म्हणजे तुरटी. यासोबत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी घ्यायची आहे, ती सुद्धा त्यामध्ये टाकायची आहे. आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो, परंतु अमावास्येला जर आपण तुरटी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली, तर शरीरसुद्धा शुद्ध होत असतं, पवित्र होतं. म्हणून थोडीशी तुरटी घ्यायची आहे, ती तुम्हाला टाकायची आहे. बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल, छोटासा खडा टाकला तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत, ते सुद्धा टाकायचे आहेत. कारण जर तुम्हाला पितृदोष लागला असेल, तर काळे तीळ टाकल्याने पितृदोष जो आहे तो दूर होत असतो. कारण हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो, तेव्हा पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. पितृदोष हा देखील दूर होतो. यानंतर आपल्याला 1 चमचाभर गंगाजल आहे, ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता आपण पवित्र गंगेवरती जाऊ शकत नाही, म्हणून घरच्या घरीच आपल्याला 1 चमचाभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल, तर ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल, तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते, तिथे जाऊन तुम्ही गंगाजलाची बॉटल जी आहे, ती आणू शकता. अगदी 20 ते 25 रुपयांना मिळते आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. हे गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्र स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते. ही कार्तिक अमावास्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्येच टाकून स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. एका तांब्यावरती तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी आपले पूर्वज आहे ते दक्षिणेकडून मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून असं तिळाचं पाणी जे आहे ते त्यांना समर्पित करायचं आहे. यामुळे पितृ जे आहे तर ते आपल्यावरती अतिप्रसन्न होत असतात आणि अशी आपल्याला
आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात. दक्षिण दिशेला जल अर्पण करून त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना दह्याने, दुधाने घासून पुसून तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. कारण दुसऱ्या दिवसापासून लगेच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि हा मार्गशीर्ष महिना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांसाठी जे काही आहे ते दान करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या जवळपास मारुतीचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला हे काळे तीळ, काळे उडीद आणि एक नारळ जो आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे आणि कारण या दिवशी मारुतीची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे-छोटे उपाय आहेत ते उद्या कार्तिक अमावास्येला करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.